दुःखाची गोष्ट आहे, नाही झालं पाहिजे अतिक्रमण आपल्या गड किल्ल्यांवरती. चुकीचं आहे मित्रांनो हे. ज्या महाराजांनी 350 किल्ल्यांवर राज्य केलं पण एकाही किल्ल्याला त्यांचं नाव नाही दिलं, म्हणजे एकमेव राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. मित्रांनो, त्या रोडने तुम्ही खाली आला, इथं आलं लगेच तुम्हाला पार्किंग आहे. इथूनच या विहिरीपासून दिसणार आहे वरचा असा सुंदर असा हा दरवाजा आणि मस्त अशी जागा. इथून तुम्ही आत आला की प्रत्येक साईडला असं वेगवेगळं कंपार्टमेंट टाईप आहे. थोडंसं वर आलो, इथं आम्ही घेतली करवंद. मित्रांनो, इकडून उतरून आले वर आणि इथून आत बघूया आता आंबेरखाना कसं आहे. मगाशी आपण इथनं गेलतो वर आणि इथून आता पुढं रोड आलाय. पुढच्या रोडने आपण जाऊया आत. मित्रांनो, जय शिवराय. बऱ्याच दिवसानंतर आपला आजचा व्लॉग पन्हाळा किल्ल्याचा आहे आणि मी येऊन पोचलो आता पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि इथं आल्यावर तुम्हाला हे मस्त असं स्मारक आहे. आता इलेक्शनचा काळ चालू आहे त्यामुळं झाकलंय सगळं. ह्या स्मारकापासून तुम्हाला खाली पार्किंग आहे, इथं वाहन तळलेलं आहे आणि या पार्किंग पासून तुम्हाला गाडी पार्क करून वर जायचंय. वर जाऊन तुम्हाला परत पुढचा वाट आहे, त्या वाटेने तुम्हाला वर जायचंय. चला तर मग आता आपण जाऊया वर रोडनी. आम्ही आलोय बाईकवर, तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने सुद्धा येऊ शकता. तर जसं जमल तसं तुम्ही येऊ शकता. आणि कोल्हापूरपासून जवळ असणारा हा एकमेव किल्ला आहे. इथून 1 नंबर किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याचा इतिहास म्हणजे 1200 वर्षांचा इतिहास आहे असं सांगितलं जातं. चला तर मग आता वर जाऊन बघूया आपण. मित्रांनो, या स्मारकापासून आता आपण इकडे खालच्या साईडला चाललोय. या खालच्या साईडला 2 पॉइंट आहेत, तिकडून मग आपण ह्या रोडनी वर जाऊ, नंतर इकडे बघू काय आहे. मग चला तर मग आता जाऊ. मित्रांनो, त्या रोडने तुम्ही खाली आला, इथं आलं लगेच तुम्हाला पार्किंग आहे आणि इथं आम्ही गाडी पार्क करून, माझ्यासोबत माझा मोठा भाऊ आहे ओम, त्याची कावासाकी आहे. कावासाकीवरून आम्ही आत्ता आलोय आणि इथून तुम्ही खाली जाऊ शकता. इथून खाली पॉइंट आहे, मस्त अशी इथं खायची वगैरे भरपूर अशी सोय आहे आणि तिकडं तो खाली पॉइंट आहे. चला तर जाऊया आता त्या पॉइंटकडे. की इथं तुम्हाला हे लागेल, इथं नोटीस बोर्ड आहे आणि इथूनच आपल्याला जायचंय खाली. बघू शकतो तुम्ही 3 मजली खाली आहे असं डोंगरात असं सांगितलं जातंय इथल्या लोकांच्या ह्यानी. बघूया आपण, बघू शकतो. तर पहिले इकडं फिरूया आपण. या साईडला गुफा टाईप. आणि इथून खाली जायला रोड आहे. चला तर खाली जाऊया. त्या साईडून तुम्ही आला की इथून हा खाली जायला असा रोड आहे आणि इथून खाली आल्यावर मित्रांनो दिसू लागते ती विहीर. 3 मजली खोल अशी ही विहीर बघू शकता. पाणी स्वच्छ आहे, तळ दिसतोय. इथूनच या विहिरीपासून दिसणार आहे वरचा असा सुंदर असा हा दरवाजा आणि मस्त अशी जागा. इथून आपण सगळं बघून आलो वर आणि वर आल्यावरती या साईडून आपल्याला जायचंय. इथं आत जाण्यासाठी इकडून रोड आहे. इकडे आल्यावरती इकडून एंट्री आहे. आता जाऊया आपण आत. इथून तुम्ही आत आला की प्रत्येक साईडला असं वेगवेगळं कंपार्टमेंट टाईप आहे, बघू शकता. इथून वर जायला रोड आहे परत मित्रांनो. आणि मग अशी आपण इकडं खाली होतो, फिरून आलोय वर. प्रत्येक साईडला जायला जागा आहे. अशा 3 छोटे छोटे दरवाजे म्हणू शकतो आपण.
इकडून सगळं फिरून आलो की ह्या साईडून वर जायला वाट आहे. या वाटेने आपण जाऊया वर. आणि वर आल्यावर इकडे बुरुंज आहे, इथं तर बंद केलंय मित्रांनो, त्यामुळे वर न जाता या साईडने तुम्ही बघू शकता. मस्त असा हा व्ह्यू. खाली गाव आहे, गावाचं नाव तर नाही माहिती पण गाव आहे. आणि त्या साईडला मित्रांनो 3 दरवाजे आहेत, तिकडे जायचे आपल्याला. जाऊया आता मित्रांनो. ती तटबंदी फिरून आलो आपण. इथं ही खाली यायला वाट आहे. इथं मस्त अशी दुकान आहेत भरपूर सारी, नाश्त्यासाठी वगैरे सोय. आणि आता एप्रिल एंडिंग, करवंदाचा सीझन. मस्त अशी करवंद. तिकडे खाली 3 दरवाजे आहेत, जाऊया आता 3 दरवाजांकडे. तिकडून आलोय आता आपण इकडं. आणि इथं आल्यावर बारकासे मंदिर आहे. आणि हा रोड, गाड्या मित्रांनो पूर्ण गडावर फिरतात. मस्त असं हनुमानाचं मंदिर. आणि इथून जायला वाट. पूर्ण असा मोठा दरवाजा. आणि इथून आत आल्यावर तुम्ही दोन्ही साईडला मस्त असे मोठे असे चेकपोस्ट टाईप. खूप मोठं आहे मित्रांनो हे. पूर्ण गोल. आणि या साईडला हा मेन दरवाजा. हे 3 दरवाजे मित्रांनो. खाली इकडं या साईडला गाव आहे आणि शत्रू आत येऊ नये या कारणाने हे 3 दरवाजे बनवले असावे. बघू शकता मोठी अशी तटबंदी. खाली हा मित्रांनो गावात जाणारा रोड आहे. बघा मित्रांनो मोठी अशी तटबंदी. मित्रांनो तिकडून फिरून झालं आपलं की आपण आता चाललोय वरच्या साईडला. बघूया आता वर काय. जाऊया इकडून वर. थोडस वर आलो. इथं आम्ही घेतली करवंद. करवंद खाऊन जाऊया आपण आता वर. मित्रांनो याच मार्गापासून आता आपण चाललोय वर. आणि इथून आपल्याला वर जायचंय. हा रोड नेतो आपल्याला मेन किल्ल्यावरती, जिकडं अफजलखाना वगैरे आहे. चला तुम्हाला जाऊन बघूया मेन किल्ल्याच्या इकडं. मित्रांनो तुम्ही वर आला त्या रोडने की तुम्हाला एक राईट घेऊन यायचंय. आणि तिथं बोर्ड लिहिलंय तुम्हाला कळेल. आणि तिथून आल्यावर तुम्ही असं पोहोचता या जागेवरती. आणि आता इथून आत जायचंय तुम्हाला. इथून मित्रांनो प्री व्हिडिओ शूटिंग वगैरे पूर्ण बॅन आहे. बहुत पूर्ण किल्ल्यावर मित्रांनो गाडी फिरवू शकतो तुम्ही. बघा इथून जायचं आपल्याला आत. आत आल्या मस्त असा हा परिसर किल्ल्याचा. बघूया आता आत काय काय दाखवतो मी तुम्हाला सगळं. एका साईडने सुरुवात करूया. दरवाजा आहे. या दरवाज्यातनं आत आला की तुम्हाला मोठा असा दिसतो तो आंबेरखाना. बघू शकता खूप मोठा असा आंबेरखाना मित्रांनो. बराच मोठा आहे मित्रांनो. फिरून दाखवतो मी तुम्हाला. अंदर आहे मित्रांनो इथं. मित्रांनो हा किल्ल्याचा इतिहास म्हणजे राजांनी 2 वेळा जिंकला. पहिल्यांदा जिंकला, त्याच्यानंतर सिद्धी-जोहरचा फेरा पडला आणि त्याच्यानंतर परत एकदा जिंकला राजांनी हा किल्ला. बघू शकता मित्रांनो 350 एकर मित्रांनो टोटल पन्हाळगडाचा परिसर. खूप मोठा असा किल्ला आहे. पण आता किल्ल्यावरती अतिक्रमण होऊन मित्रांनो रोड वगैरे झाले सगळं, हे जे नाही व्हायला पाहिजे. बघू शकता तुम्ही.
गुफा नाही म्हणू शकत, आंबेरखाना मित्रांनो. चला तर मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो आता. आणि बाहेर आल्यावर बघूया काय मस्त असं इकडे वारं सुटले. मित्रांनो आपण लेफ्ट साइडने चालू केलाय अख्खा गड बघायला. इकडे पाण्याचे टाके वगैरे आहेत मित्रांनो. बघूया आपण पहिले ह्या साईडने जाऊया इकडं आत आणि तिकडून मग या मधल्या गुफेत जाऊया. बघूया काय. मित्रांनो पूर्ण तटबंदी किल्ल्याची 9 किलोमीटर आहे. खूप मोठा असा किल्ला आहे मित्रांनो, पण गाडीमुळे काहीच कळत नाही. बघूया आता इथून आत जाऊन आपण. बाहेर आहेत मित्रांनो, बाहेर आलो आपण वर. आणि हा दुसरा आंबेरखाना बघू शकता. इथून आपण जाऊया आता वर. वर बघूया काय. मित्रांनो पूर्ण असं हे छत आहे आंबेरखान्याचं. वा, छतावरती आलोय मी. आणि इथून व्हेंटिलेशन साठी मित्रांनो पूर्वीच्या काळात अशा ह्या जागा ठेवल्या जायच्या. बघू शकता खूप सारे असे ह्याच्यावर आहे ते. आणि मित्रांनो त्या साईडला दिसते ती पूर्ण अशी तटबंदी अशी गोल राऊंड मारलाय अख्खा किल्ल्याला. आणि तो आंबेरखाना आपण बघून आलो मोठा. हा दुसरा आणि तो तिसरा आहे बहुतेक. आंबेरखाना कसा आहे बघू शकता तुम्ही. मस्त असा मोठा आंबेरखाना. मी वरनं तुम्हाला दाखवलं ते व्हेंटिलेशनची जागा आहे. पक्षी आहेत तिकडं. जाऊया आता मधल्या आंबेरखान्यामध्ये. हाच तो जो आपल्यासोबत आलाय ट्रेकला पहिल्या खूप दिवसांनी. ट्रेकर आहे, प्रोफेशनल ट्रेकर आहे बाईकवाला. इकडून जाऊया आता आत. हा पण मित्रांनो बारका आंबेरखाना आहे फक्त. बघू शकता ते दोन्ही खूप मोठे होते. आणि इकडून करू एक्झिट. तिकडून मित्रांनो आपण लेफ्टला वळत होते गेट पासून. तिकडून आलो मी मित्रांनो, पण इथं काहीच नाहीये, फक्त तटबंदी आहे छोटी अशी. चला तर मग जाऊया आता परत आणि बघूया तिकडे काय. मित्रांनो पूर्ण फिरलो इथं वर. दिसले ते मेन मुख्य 3 आंबेरखाने, जिथून वेडा बसला होता. आणि तोच आंबेरखाना. नाही दमलो मित्रा, बघा हा दमलाय. चला जाऊया बोलते. तिकडून आलो आपण व खाली त्या गेटच्या तिकडून. आणि इथं बोर्ड लागला. त्या बोर्डवर लिहिले सज्जा कोटी आणि सोमेश्वर तलाव इकडे. चला तर मग जाऊया इकडं. सज्जा कोटीच्या दिशेने आला त्या बोर्डापासून. तुम्हाला मागाशी दाखवलं तिकडून. इथं हे पण विद्या मंदिर आहे प्राथमिक. आणि ह्या साईडला मस्त अशा शिवकालीन तोफा किल्ले पन्हाळगडावरच्या बघू शकता तुम्ही. आणि इकडे शाळेचा परिसर आहे मित्रांनो. बघू शकता मस्त अशी तोफ शिवकालीन. पाच तोफ आहेत मित्रांनो इथं. आणि महाराष्ट्रातील मित्रांनो 2 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरांपैकी हे दुसरं मंदिर आहे जे पन्हाळगडावरती. एक सिंधुदुर्ग किल्ल्यावरती मित्रांनो फक्त 2 महाराष्ट्रातले मंदिर आहेत.
बघू मित्रांनो, आरती झाली की क्लोज करतात, काय फायदा नाही त्याचा मित्रांनो. बघा, आपण आपल्या महाराजांचं दर्शन पण घेऊ शकत नाही. हे बघू शकता, सुंदर असं आहे महाराजांचं मंदिर. गेलाय बघूया वरच्या रोडला जाऊन काय, वरती जाऊया आता. आणि इथं शिव मंदिर बघू शकता मित्रांनो, माहिती दिली. शिव मंदिर, इथून जाऊया आता आपण वर. मित्रांनो, मी महाराजांचं मंदिर बघून आलो सज्जकोटीकडे. आणि इथं वर आल्यावरती तुम्हाला इथं रोड संपतो, इथं पार्किंग करून तुम्हाला पूर्ण खाली जावं लागतं. मोठी अशी तटबंदी आहे, इथून वर जायला रोड आहे. बघूया आपण वर जाऊन. मित्रांनो, खाली दिसणारा अक्का वारणा नगर, कोयना, ज्योतिबा तिकडं मित्रांनो तिकडं. आणि इकडं पूर्ण असं गोलगड, ही तटबंदी आहे मित्रांनो या साईडला, बघू शकता तुम्ही. आणि खालचा हा परिसर. आणि या साईडला ह्यालाच मित्रांनो सज्जकोटी असं म्हणलं जातं. बघूया आपण तरी खाली जाऊन काय अजून. आपण जाऊया इकडे ह्या साईडला खाली आणि बघूया. मित्रांनो, तिकडून आलो मी खाली, या साईडला सज्जकोटीकडे जाण्याचा मार्ग. मस्त असे आपले शिवकालीन तटबंदी आहेत. आणि इकडूनच जायचे तुम्हाला सर आहे. मित्रांनो, दुःखाची गोष्ट आहे, नाही झालं पाहिजे अतिक्रमण आपल्या गड किल्ल्यांवरती. चुकीचं आहे मित्रांनो हे. ज्या महाराजांनी 350 किल्ल्यांवर राज्य केलं, पण एकाही किल्ल्याला त्यांचं नाव नाही दिलं, म्हणजे एकमेव राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. पण आता काय हौशी लोक येतात आणि ते स्वतःचं नाव इथल्या दगडांवर लिहून जातात. काय बोलावं आता त्यांना मित्रांनो. चला जाऊया आता सज्जकोटीकडे, तिथनं तुम्हाला दाखवतो. त्या साईडून मी आलो वर. आणि इथं मित्रांनो हे सज्जकोटी आहे. इथून पायऱ्या आहेत पण तुटल्यात मित्रांनो असं वाटते मधून, बघू शकता. आणि इथं बघा मित्रांनो, तिथपर्यंतच पायऱ्या आहेत. आपण जाऊया या साईडने आतमध्ये, बघूया या साईडने जाऊन. इथून जाऊया आपण. आता इथं सूचना दिल्या आहेत मित्रांनो, इथून जाऊया आत. इथून वर जायला आल्या पायरी आहे, या पायऱ्यांनी जाऊया वर. दुर्बीण मित्रांनो, पूर्वीच्या काळाची, शत्रू येतात कुठून बघायला. वर आले मस्त असं आहे. इथून मित्रांनो तिकडे जायला एंट्री आहे, पण आता बंद केली आहे. तिकडच्या पायऱ्या वगैरे तुटल्यात. बघू शकतो मित्रांनो व्ह्यू कोल्हापूर. आणि तिकडं पावनगड आहे. मस्त अशी सज्जकोटी. मगाशी आपण इथनं गेलतो वर, आणि इथून आता पुढं रोड आलाय. पुढच्या रोडने आपण जाऊया आत. आणि त्याच्यात खालचा परिसर आहे हा सज्जकोटीच्या. बघू शकता मस्त असा हा परिसर. आणि आपण परत येतो पूर्ण सज्जकोटी फिरून बाहेर. ही होती सज्जकोटी मित्रांनो. चला तर आता जाऊया, बघूया अजून काय गडावरती. मित्रांनो, आजचा आपला किल्लेपणाचा हा व्लॉग होता. आणि इकडं वर किल्लेपणा आहे. आणि आपण आता चाललोय आता आपल्या घराच्या दिशेने. आपला व्लॉग झाला
आणि धान्य कोटार होतं मित्रांनो, ते काय बघितलं नाही आपण, तर ते मी नाही दाखवलं. तेवढं तुम्ही बघू शकता. आता इथं आलं तुम्हाला कळेलच. इथपर्यंत तुम्हाला बाकीचा सगळा एरिया फिरून दाखवला, आंबेरखाना, परत सज्ज कोटी वगैरे, आणि ते 3 दरवाजे. मस्त असा किल्ला. पण मित्रांनो एक दुर्दैवी बाब म्हणजे पूर्ण अतिक्रमण आहे किल्ल्यावरती. सगळे रोड वगैरे झालेत अख्ख्या किल्ल्यावरती मित्रांनो. गाडी फिरते, तुम्हाला चालायची सुद्धा गरज नाही मित्रांनो, थोडी सुद्धा. पण हे झालं नाही पाहिजे. लवकरच आपण त्याच्यावर प्रयत्न करूयात. आणि इकडं बॅक साईडला आहे तो पावनगड आहे, आणि ही सगळी घरं पन्हाळा गावचीच आहेत. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थोडक्यातच माहिती दिली मित्रांनो. आत्ताशी मी यूट्यूब चॅनल खोललंय, तर तेवढं फक्त समजून घ्या. आणि नवीन नवीन ब्लॉग्स येतीलच आपले लवकर नवीन किल्ल्यांचे, तर तेवढं फक्त येऊया आपण परत पुढच्या किल्ल्याचा ब्लॉग घेऊन. चला तर मजा शिवराय. धन्यवाद.